Hello students. Now our topic is to solve the exercise 1.1. Okay. In previous lecture we explained the basic knowledge of mathematical logic and the basic knowledge of exercise 1.1. Okay. See here. Exercise 1.1 question number 1, state which of the following are statement justify in case of statement state its truth value. म्हणजे आपल्याला काय काय इकडे डिफाईन करायचं आहे की सर्वात पहिले आपल्याला हे शोधायचं आहे की खाली जे स्टेटमेंट दिलेले आहे खाली जे सेंटेन्स दिलेले आहे ते स्टेटमेंट आहे का नाही, जर आहे तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे. ओके. सर्वात पहिले 1 5 plus 4 is equals to 13. Is it true? Not. 5 plus 4 is 9, but here 13. It is false. It is false. ओके. आपण आन्सर कसं लिहिणार? याचा आन्सर असं लिहिणार आपण. नंबर 1 answers. It is statement. It is statement. स्टेटमेंट कोण आहे? कारण आपण पटकन डिसाईड केलं की 5 + 4 9 होते बा, 13 नाही. ओके. मग इट इज स्टेटमेंट. आणि हे कसं आहे? ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स आहे. ओके. देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. फॉल्स मीन्स यफ. ट्रूथ व्हॅल्यू काय होणार याची? यफ. ओके. नाव सेकंड क्वेश्चन आहे x - 3 इज इक्वल्स टू 14. तर इकडे x आपण बरेच वेळा हे कन्सिडर करतो x y z हे काय असते बा? व्हेरिएबल आहे. याची व्हॅल्यू कॉन्स्टंट नसते, फिक्स नसते. हे ट्रू कधी होणार? जेव्हा एक्सची व्हॅल्यू किती होणार? 17. ओके. तेव्हाच. आणि मग हे वेगळे वेगळे व्हॅल्यूज येणार. म्हणजे कधी ट्रू येणार, कधी फॉल्स येणार, कधी म्हणजे 17 असलं तर फॉल्स, 17 असलं तर ट्रू. मग असे सेंटेन्सला पण आपण स्टेटमेंट म्हणू शकत नाही. मग याचं सेकंडचा आन्सर कसं होणार? सेकंडचा आन्सर होणार इट इज नॉट स्टेटमेंट. इट इज नॉट स्टेटमेंट बिकॉज इट इज ओपन. असे सेंटेन्स ज्यामध्ये व्हेरिएबल असते त्याला आपण मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये ओपन सेंटेन्स म्हणतो. ओके. आणि ओपन सेंटेन्स म्हणजे कधी फॉल्स कधी ट्रू, कधी फॉल्स कधी ट्रू. मग हे असे सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणू शकत नाही आणि याची ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकत नाही. ओके. नाव नंतर थर्ड, क्लोज द डोर. इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ओके. हेन्स इट इज नॉट स्टेटमेंट. म्हणजे थर्डचा आन्सर काय येणार? इट इज नॉट स्टेटमेंट. ओके. कोण स्टेटमेंट आहे? कारण आपण याची ट्रू, हे सेंटेन्स ट्रू आहे का फॉल्स आहे आपण डिक्लेअर करू शकत नाही. मग हे स्टेटमेंट नाही आहे. क्लिअरली सिम्पली असं आपण म्हणू शकतो. नंतर 4 आहे. 4 काय? 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय? आपण कॉम्प्लेक्स नंबरला असं डिनोट करतो a + ib इज इक्वल्स टू 0. इकडे a काय असते? ए असते रियल. आणि आयची जे मल्टिपलमध्ये असते त्याला म्हणतो आपण हे इमॅजिनरी पार्ट. तर म्हणजे हे म्हणजे मिक्सअप, याच्या मिक्सअपला काय म्हणतो आपण? कॉम्प्लेक्स नंबर. तर 0 आपण असं लिहू शकतो का? 0 + 0 i इज इक्वल्स टू 0. ओके. इकडे 0 नसते. ओके. इज इक्वल्स टू 0 + 0 i असं लिहू शकतो. म्हणजे कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये लिहू शकतो. म्हणजे काय? 0 ऑब्विसली काय आहे? कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग हे सेंटेन्स कसं आहे बा? हे सेंटेन्स ट्रू आहे. ओके. तर आपण एकदम याची ट्रू आहे का फॉल्स आहे डिक्लेअर केला. मग हे स्टेटमेंट आहे. इट इज स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ओके. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी.
Fifth is, please get me a breakfast. Now, it is not a statement. We cannot say that it is true or false. It is true or false. Hence, it is not a statement. The answer of fifth is, it is imperative sentence. It is imperative sentence, and imperative sentence is not declarative. Okay, it is imperative sentence. Okay, hence it is not. It is not statement. आपण असं पण लिहू शकतो, इट इज नॉट a statement because we cannot say that it is true or false. Okay, now 6, congruent triangles are similar. It is true also, obviously it is true because of हे ट्रायंगल समजा A आहे आणि हे B आहे, शेप सारखे आहे. तर आणि कॉन्ग्रंट ट्रायंगलचं पण दोन कन्सेप्ट असे आहे की शेप आणि साईज सारखे पाहिजे, ते कॉन्ग्रंट ट्रायंगल आहे. आणि सिमिलर ट्रायंगल काय कोणाला म्हणतो आपण, की त्याची शेप सेम असते, त्याचा सिमिलर ट्रायंगल. Congruent triangles are similar triangle, but similar triangle is not congruent triangle. The answer of 6 sentence is, it is statement. It is statement. And its truth value, its truth value is t. Its truth value is t. Now, number 7. It is a variable, and variable means that have different values. Okay, hence जर मी इकडे x ची व्हॅल्यू 1 ठेवली, x ची व्हॅल्यू जर 1 ठेवला, तर हे काय, हे सेंटेन्स आहे ट्रू. हे सेंटेन्स कसं आहे, ट्रू. इफ x इज इक्वल्स टू 1, बट कारण कसा 1 स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 सॅटिस्फाय होते, इट इज ट्रू. आणि जर 2 ठेवला तर काय होते, 2 स्क्वेअर मीन्स 4, अँड 4 इज नॉट इक्वल्स टू 2. Hence it is not satisfied, and it is false. Then it is open sentence. The answer of number 7 is, it is open sentence. It is open sentence. Hence it is not statement. Now 8, a quadratic equation cannot have more than 2 roots. Okay, आपल्याला माहित आहे क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0. ओके, इफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन हॅव द पॉवर 2, देन इट हॅव 2 रूट्स. म्हणजे एक्सचे किती व्हॅल्यूज आपण काढू शकतो क्वाड्रेटिक इक्वेशनचे, 2. मग त्याचे रूट किती होणार, 2. म्हणजे हे वाक्य कसं आहे, ट्रू आहे. आणि आपण पटकन हे शोधलं की हे ट्रू आहे का फॉल्स आहे, मग हे स्टेटमेंट आहे. मग याचा आन्सर काय होणार, याचा आन्सर होणार, इट इज ए स्टेटमेंट. ओके, इट इज स्टेटमेंट, and its truth value is t. its truth value is t. ओके, तसंच हे बाकीचे एक्झाम्पल करायचं आहे. ओके, 9th आहे, डू यू लाईक अ मॅथमॅटिक्स. मला कमेंट बॉक्समध्ये हे सांगा तुम्हाला मॅथमॅटिक्स आवडते का नाही. तर परंतु हे स्टेटमेंट नाही आहे, कारण हे डिक्लरेटिव्ह सेंटेन्स नाही आहे. हे मग याची आपण ट्रूथ व्हॅल्यू काढू शकत नाही, मग हे स्टेटमेंट नाही आहे. मग याचा आन्सर काय होणार, इट इज नॉट स्टेटमेंट. इट इज नॉट स्टेट. आता नंतर 10th आहे, तुम्हाला पण असंच लिहायला लागेल जे आन्सर आहे. जर स्टेटमेंट आहे तर इट इज स्टेटमेंट, अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू आहे तर ट्रू, फॉल्स आहे तर एफ. ओके, आणि जर स्टेटमेंट नसेल तर इट इज नॉट स्टेटमेंट. आणि जर ओपन सेंटेन्स आहे फॉर एक्झाम्पल, तर असं लिहायचं, इट इज ओपन सेंटेन्स, हेन इट इज नॉट स्टेटमेंट. ओके, नंतर 10, द सन सेट्स इन द वेस्ट. तर हे वाक्य कसं आहे, हे बरोबर आहे. सन सेट कुठे होतं, वेस्टमध्येच. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय, टी. तर आन्सर कसं होणार, यस, इट इज स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ओके, नाव
11. ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. होल नंबरमध्ये 0, 1, 2, 3 अप टू सॉन. ओके. परंतु रिअल नंबरमध्ये रॅशनल पण असते आणि इरॅशनल पण असते. ओके. रॅशनल नंबरमध्ये काय असते? होल नंबर, नॅचरल नंबर. ओके. त्यामध्ये इंटीजर पण म्हणजे मायनसचे नंबर्स पण असते. तर हे काय ऑल रिअल नंबर्स म्हणजे सगळे रिअल नंबर्स आर होल नंबर्स नाही असं पण सांगू शकतो आपण. ऑल होल नंबर्स आर रिअल नंबर हे वाक्य बरोबर आहे, परंतु हे वाक्य बरोबर नाही आहे. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार? एफ. हे फॉल्स स्टेटमेंट आहे म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू एफ. 12. कॅन यू स्पीक इन मराठी? ओके. तर हे डिक्लरेटिव्ह सेंटेन्स नाही आहे, मग याची आपण ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू काढू शकत नाही. मग हे स्टेटमेंट नाही आहे. मग आन्सर काय होणार याचा? इट इज नॉट स्टेटमेंट. ओके. असं पण लिहू शकता तुम्ही, इट इज नॉट स्टेटमेंट बिकॉज वी कॅन नॉट फाइंड इट्स ट्रूथ व्हॅल्यू. ओके. आता हे क्वेश्चन नंबर 13. एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 7 इज इक्वल्स टू 0 व्हेन एक्स इज इक्वल्स टू 7. आता इकडे जी आहे ना एक्सची व्हॅल्यू डिक्लेअर केलेली आहे म्हणून आपण याचे विचार करू शकतो. मग हे ओपन सेंटेन्स झाला का? नाही, कारण एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे, एक्स 7 आहे. तर जर आपण इकडे पुट ऑफ केला तर हे काय झालं? 7चा स्क्वेअर 49. ओके. मग मायनस 6 ऑफ 7. ओके. मायनस 7 इज इक्वल्स टू 0. ओके. ठीक आहे. मग हे किती झालं? 49 मायनस 42 मायनस 7 इज इक्वल्स टू 0. म्हणजे 49 मायनस हे किती झाले? 49 इज इक्वल्स टू 0. म्हणजे काय आहे याची मग राईट हँड साईड काय आला? हे 49 मायनस 49 0 म्हणजे इज इक्वल्स टू 0. म्हणजे हे सॅटिस्फाय. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार? टी. ओके. याची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार? टी. मग काय लिहिणार आपण आन्सर? येस, इट इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. नाव 14. द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. आपल्याला माहीत आहे क्यूब रूट कोणकोणते आहे? 1, ओमेगा स्क्वेअर. ओके. मग आणि आपल्याला हे प्रॉपर्टी पण माहीत आहे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होते? 0. बरोबर, इज इक्वल्स टू 0. मग क्यूब रूट ऑफ युनिटी काय होते बा? इज 0. मग हे स्टेटमेंट कसं आहे? ट्रू आहे. मग याचा आन्सर काय होणार? येस, इट इज स्टेटमेंट अँड इट्स व्हॅल्यू इज टी. इट रेन्स हेविली हे डिक्लरेटिव्ह सेंटेन्स नाही आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकत नाही. मग हे स्टेटमेंट नाही आहे. याचा आन्सर हे होणार इट इज नॉट स्टेटमेंट बिकॉज वी कॅन नॉट फाइंड इट्स ट्रूथ व्हॅल्यू. ओके. क्वेश्चन नंबर 2. राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. म्हणजे जे खाली आता कंपाऊंड स्टेटमेंट आले, जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्यामध्ये कनेक्टिव्ज आहे अँड ऑर. ओके. अँड ऑर, इफ अँड ओनली इफ देन. तर मग या असे सेंटेन्सला आपण म्हणतो कंपाऊंड, असे स्टेटमेंटला म्हणतो आपण कंपाऊंड स्टेटमेंट. आणि कंपाऊंड स्टेटमेंटला कसं लिहायचं? आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं. म्हणजे पहिले आपल्याला हे डिक्लेअर करायचं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. हे लक्षात ठेवा की पी कोणतं वाक्य आणि क्यू कोणतं वाक्य आहे हे पहिले डिक्लेअर करावं लागते. ओके. नंबर फर्स्ट आपण यामध्ये नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज अ तामिळनाडू हे डिक्लेअर करायचं आहे की पी वाक्य कोणतं आहे आणि क्यू वाक्य कोणतं आहे. तर आपण हे डिक्लेअर करू की हे जे पहिलं आहे हे पी आहे आणि जे दुसरा भाग आहे चेन्नई इज इन तामिळनाडू इज इन तामिळनाडू, तर हे आहे क्यू समजा. तर आपण असं लिहायला लागेल. आन्सर कसं लिहायचं? आन्सर असं लिहायचं आहे, वी कॅन डिक्लेअर हेअर फर्स्ट पी इज अ नागपूर इज इन महाराष्ट्र आणि क्यू कोणतं वाक्य आहे? क्यू इज चेन्नई इज इन तामिळनाडू. तर सर्वात पहिले आता याची आपल्याला काय करायचं आहे? सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ओके. तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं होणार सिम्बॉलिक फॉर्म याचं? तर इकडे काय आहे? अँड आहे. अँड. तर अँडला आपल्याला सिम्बॉल कसा आहे? हा
ओके, मग काय होणार, नागपूर इज इन महाराष्ट्र, सर्वात पहिले पी. ओके, अँड चेन्नई इज इन तामिळनाडू, तर क्यू आहे. हे झालं तुमचं सिम्बॉलिक फॉर्म. नाव नंतर सेकंड. सेकंड कसं आहे, सेकंडचं डिक्लेरेशन कसं होणार, यस असं, हे पी वाक्य पहिला, दुसरा क्यू वाक्य. मग कसं लिहिणार, पी पी असं लिहिणार आपण, ट्रायंगल इज इक्विलिटरल आणि क्यू काय आहे, क्यू असं लिहायचं. असं पण लिहू शकतो आपण, आयसोसेल्स सांगितलं फक्त, तर म्हणजे आपण असं पण लिहू शकतो, ट्रायंगल इज आयसोसेल्स, असं पण लिहू शकतो आपण, ट्रायंगलची जागा इट इज. ओके, मग हे झालं तुमचं आता सिम्बॉलिक फॉर्म लिहिण्याची पद्धत. ओके, तर आणि इकडे काय मधात आहे ऑरसाठी आपल्याला काय सिम्बॉल आहे, हा. ओके, मग असं लिहू शकतो आपण, पी ऑर क्यू. पी म्हणजे ट्रायंगल इज इक्विलेटरल और ट्रायंगल इज आयसोसेल्स, किंवा ट्रायंगल इज इक्विलेटरल और आयसोसेल्स. ओके, हे झालं. मग आहे नंतर थर्ड आहे. थर्ड काय आहे, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ. हे आहे सिम्बॉलिक फॉर्म. ओके, याचं सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं म्हणजे हे काय आहे, कनेक्टिव्ज आहे. ओके, तर द अँगल इज राईट अँगल, हे याला पी डिक्लेअर करा. द अँगल इज राईट अँगल. ओके, इफ अँड ऑनली इफ लिहायचं नाही, कारण आपल्याकडे याचे पर्टिक्युलर सिम्बॉल्स आहे, अँडसाठी, ऑरसाठी, इफ अँड ऑनली इफसाठी, इफ देनसाठी. ओके, तर आपल्याला नंतर क्यू डिक्लेअर करा, इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. ओके, मग सिम्बॉलिक फॉर्म काय होणार याचं, इफ अँड ऑनली इफसाठी आपल्याला हे आहे सिम्बॉल. मग पहिले पी नंतर क्यू. मग काय झाला, हे जर आपण वाक्यामध्ये सांगितलं हे सिम्बॉलिक फॉर्मला, तर हेच होणार, द अँगल इज राईट इफ अँड ऑनली इफ इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. ओके, मग याचं सिम्बॉलिक फॉर्म हे झालं. ठीक आहे. मग नंतर फोर काय आहे, अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ॲप्च्यूस. म्हणजे आता यामध्ये थोडासा निगेशनचा भाग आहे. यामध्ये कसं आहे, निगेशनचा भाग. यामध्ये काय अँगल आहे ते ॲक्यूट पण नाही आणि ऑब्च्यूस पण नाही. मग कसं लिहायचं, तर नॉटसाठी आपल्याकडे सर्वात पहिले आपण डिक्लेअर पॉझिटिव्हमध्ये करायचं आहे. ओके, निगेशनमध्ये नाही करायचं. म्हणजे असं करायचं, अँगल इज ॲक्यूट, पी वाक्य असं डिक्लेअर करा. ओके, आणि क्यू वाक्य असं डिक्लेअर करायचं. पूर्ण लिहायचं इकडे वाक्य, अँगल इज ऑब्च्यूस. ओके, आता याचं सिम्बॉलिक फॉर्म, तर यामध्ये काय सांगितलं, अँगल ॲक्यूट पण नाही आहे, ऑब्च्यूस पण नाही आहे. मग यामध्ये कोणसा सिम्बॉल, इकडे अँड पण नाही आहे, ऑर पण नाही आहे, हे शब्द वापरलेले नाही. तर असे कंडिशनमध्ये अँड लिहायला लागते. असं कंडिशन किंवा बट सांगितलं मधात, तर बट सांगितलं तर तेव्हा पण अँडचा उपयोग करायचं. आता इकडे काय सांगितलं, अँगल इज नायदर, मग नॉट पी येणार. नायदर ॲक्यूट सांगितलं आणि आपण इकडे ॲक्यूट डिक्लेअर केलं, मग नॉट पी. ओके, नॉर ॲप्च्यूस सांगितलं आणि आपण इकडे क्यू डिसाईड काय केला की ॲप्च्यूस, मग इकडे नॉट क्यू. हे झालं याचं सिम्बॉलिक फॉर्म, जे आपल्याला दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये, त्याचं सिम्बॉलिक फॉर्म हे झालं, म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके, नाव फिफ्थ. ओके, if triangle ABC is a right angled at B, then measure of angle A plus measure of angle C is equals to 90 degree. हे सांगितलं. ओके, मग अशी कंडिशनमध्ये काय करायचं, तेच जसं आपण डिक्लेअर करायचं पी आणि क्यू. ओके, सर्वात पहिले ट्रायंगल. आता इफ आणि देन हे सोडून द्यायचं, कारण इफ देन
मॅथमॅटिकल लॉजिक हा युनिटमध्ये हे कनेक्टिव्ज आहे आणि त्यासाठी पर्टिक्युलर सिम्बॉल दिलेले आहे. मग हे शब्द लिहू नका, पी आणि क्यू हे सोडून डिक्लेअर करा. म्हणजे ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ॲट बी. ओके. त्यानंतर देनचे नंतरचा भाग, मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल्स टू 90 डिग्री. ओके. मग कसं लिहायचं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये? इफ देन आहे, इफ देनसाठी हा सिम्बॉल आहे. मग पहिले पी नंतर क्यू, जे पहिले डिक्लेअर केलं ते पहिले, नंतर जे डिक्लेअर केलं ते इकडे. म्हणजे ह्याला आपण शब्दात कसं म्हणू हेच, इफ triangle ABC is right angled at B, then measure of angle A plus measure of angle C is equals to 90 degree. ओके. तसंच 6 आणि 7 करायचं आहे. 6 काय आहे? पहिले हे डिक्लेअर करा पी. पी कसं डिक्लेअर करणार तुम्ही? हे पी, कारण इफ अँड ओनली इफ हे आपले युनिटमध्ये कनेक्टिव्ह आहे, हे सोडून द्यायचं. हेमा दास विन्स गोल्ड मेडल, हे पी वाक्य झाला. शी रन्स फास्ट, हे क्यू वाक्य झाला. मग याचं सिम्बॉलिक फॉर्म कसं होणार? इफ अँड ओनली इफसाठी हा सिम्बॉल आहे, मग पी डबल इम्प्लाय क्यू. याचं सिम्बॉलिक फॉर्म कसं होणार? 6चा पी डबल इम्प्लाय क्यू, हे 6चा. मग 7 आहे क्वेश्चन 7 आहे, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. बट जर असला तर मग आपण बटच्या जागा अँडचा वापर करतो. ओके. मग आपल्याकडे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं होणार हे? मग समजा हा जे आहे हा पी वाक्य आहे, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर, हे पी वाक्य झाला. आणि इज अ स्क्वेअर ऑफ इंटिजर, हे काय झाला? हे क्यू झाला. मग काय होणार? पी अँड क्यू, पी अँड क्यू हा जे आहे याचं सिम्बॉलिक फॉर्म क्वेश्चन नंबर 7. ओके. नाव क्वेश्चन नंबर 3, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. मग याची काय करायचं आहे आपल्याला? ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. Concentrate here, it is not simple statement, it is compound statement, because here are connectives if then. Okay, it is true, not true that. Hey, simple. In the compound sentence, if we can find the truth value, first write it in symbolic form and then decide it's true or false. Okay. मग सर्वात पहिले आपल्याला हे लिहायला लागते, याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं. नंतर आपल्याला हे डिक्लेअर करायचं की याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे. ओके. आपल्याला एक गोष्ट माहीतच आहे, जे मी याचे आधी लेक्चरमध्ये सांगितलं. ओके. अँटी कंडिशन काय होती आणि अदरवाईज काय होतं हे सांगितलं होतं. ओके. अँडची अँटी कंडिशन, ऑरची, इफ देनची आणि इफ अँड ओनली इफची. ओके. जर अँडची अँटी कंडिशन जर दोन्ही टी असले तर टी, अदरवाईज फॉल्स. दोन्ही एफ असले ऑरमध्ये तर एफ, अदरवाईज ट्रू. यामध्ये फर्स्ट टी आणि सेकंड एफ असला तर एफ, अदरवाईज ट्रू. ओके. यामध्ये जर दोन्ही साईडमध्ये सेम व्हॅल्यूज असली तर टी, अदरवाईज फॉल्स, अदरवाईज फॉल्स. ओके. हे लक्षात ठेवा. नंबर 1, 4 इज ऑड, 4 इज ऑड. कॉन्सन्ट्रेट हेअर, फर्स्ट राईट this compound statement in the symbolic form and then decide its truth value. Okay, now here P is a statement 4 is odd, 4 is odd, and Q sentence is 1 is prime, 1 is prime. 4 is odd number? No, it is even number, then it is false and its truth value is f. Okay. 1 is prime? Not.
वन इज नॉट प्राईम अँड नॉट कंपोजिट. ओके, वन प्राईम पण नाही आहे आणि कंपोजिट पण नाही आहे. मग हे स्टेटमेंट पण फॉल्स आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू कशी होणार? फॉल्स. मग याचं जर आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहिला तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये इकडे काय ऑर आहे, मग पी ऑर क्यू असं येणार. तर प्यूची व्हॅल्यू काय आहे? एफ. क्यूची व्हॅल्यू काय काढली आपण? एफ. तर एफ ऑर एफ काय होते? अँटी कंडिशनमध्ये एफ होते, अदरवाईज ट्रू. मग याची जे ट्रूथ व्हॅल्यू आहे ते काय होणार? याची ट्रूथ व्हॅल्यू होणार एफ. याची ट्रूथ व्हॅल्यू होणार एफ. नाव सेकंड क्वेश्चन तसंच करायचं आहे बाकीचे. ओके, मी इकडेच तुम्हाला अंडरलाईन करून देतो. हे जे वाक्य आहे 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर, हे कोणतं वाक्य आहे? हे झालं पी. ओके, 46 इज अ प्राईम नंबर, हे झाला वाक्य क्यू. हे सिम्बॉलिक फॉर्म कसं होणार? पी अँड क्यू. पी अँड क्यू. मला हे सांगा 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर आहे का? आहे, बरोबर. ओके, 64 परफेक्ट स्क्वेअर आहे. ओके, 46 प्राईम नंबर आहे का? नाही. प्राईम नंबर मीन्स इट इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इट सेल्फ. तर इट इज नॉट प्राईम नंबर, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार? एफ. म्हणजे क्यू काय झाला? एफ. पी काय झाला? टी. मग आपण असं लिहू शकतो टी अँड एफ. आणि टी अँड एफ इकडे लिहिला आपण, तर अँडची एकच कंडिशन ट्रू आहे, बाकीचे फॉल्स. तर हे दोन्ही टी आहे का? नाही. काय होणार? फॉल्स होणार. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार? हे पूर्ण वाक्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ. आता थर्ड, 5 इज अ प्राईम नंबर. हे पहिले आपण डिक्लेअर करणार. आन्सर कसं लिहिणार? आन्सर लिहायची पद्धत अशीच. पहिले सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म कसं लिहायचं? आन्सर लिहिण्याची पद्धत परत पाहून घ्या. क्वेश्चन नंबर थर्ड चालू आहे आपला. ठीक आहे, क्वेश्चन नंबर थर्ड. सर्वात पहिले पी डिक्लेअर करा आणि क्यू डिक्लेअर. पहिला वाक्य पी म्हणजे पहिला वाक्य 5 इज अ प्राईम नंबर. ठीक आहे, आणि क्यू वाक्य आहे आपला 7 डिवाइड्स 94. ओके, मग सिम्बॉलिक फॉर्म काय होणार याचा? मधात अँड आहे, अँडसाठी हा सिम्बॉल आहे, म्हणजे पी अँड क्यू हे सिम्बॉलिक फॉर्म. आता हे डिक्लेअर करा की हे ट्रू वाक्य आहे का नाही. 5 इज अ प्राईम नंबर, बरोबर आहे. 5 इट इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इट सेल्फ, म्हणजे प्राईम आहे, म्हणजे याची हे ट्रूथ व्हॅल्यू काय होणार? टी. त्यानंतर 7 डिवाइड्स 94. 7 94ला डिवाइड्स करते का? नाही. इट इज नॉट डिवाइड. मग ह्याचे ट्रूथ व्हॅल्यू काय होणार? एफ. मग इकडे आपण पी आणि क्यूची जागा याची ट्रूथ व्हॅल्यू पुट करून घेऊ. पी टी, अँडची जागा अँड, क्यूची जागा एफ. अँडमध्ये अँटी कंडिशनमध्ये एकच कंडिशन ट्रू होते, जर दोन्ही टी असले तर टी, अदरवाईज फॉल्स. तर इकडे दोन्ही टी आहे का? नाही. इकडे एफ आहे, मग काय होणार? एफ. म्हणजे जे 7 आहे असं लिहिणार आपण. हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. आता क्वेश्चन नंबर 4, इट इज नॉट ट्रू दॅट. हे थोडंसं वेगळं आहे, हे पाहून घ्या केअरफुल्ली. इट इज नॉट ट्रू दॅट हे बरोबर नाही आहे. काय? 5 - 3i इज अ रिअल नंबर, बरोबर. ठीक आहे, तर यामध्ये सर्वात पहिले आपण हे डिसाईड करू, हे सिम्पल आहे का कंपाऊंड स्टेटमेंट आहे. इकडे तुम्हाला कनेक्टिव्ह दिसून राहिले का? बट पण दिसून राहिलं का? नायदर नॉर दिसून राहिलं का? नाही. ओके, अँड पण नाही आहे, ऑर पण नाही आहे, इफ देन पण नाही आहे, इफ अँड ऑनली इफ पण नाही आहे. मग यामध्ये फक्त एकच सेंटेन्स दिलेला आहे, एकच स्टेटमेंट दिलेलं आहे, म्हणजे हे कंपाऊंड स्टेटमेंट नाही आहे. हे काय आहे? सिम्पल स्टेटमेंट आहे. आणि हे कोणतं? फक्त हे वाक्य. ओके, 5 - 3i इज अ रिअल नंबर, हे आपण डिक्लेअर करू पी. आता इट इज नॉट ट्रू दॅट, तर नॉट आला म्हणजे निगेशन पी. ओके, मग
आपण नंतर याची चेकअप करू की हे ट्रू आहे का फॉल्स आहे. म्हणजे पहिले सिम्बॉलिक फॉर्म लिहून घ्यायचं. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म निगेशन पी आहे याचं कायचं नंबर 4चं. आता 5 - 3 आहे इज अ रिअल नंबर. रिअल नंबर आहे का ते नाही. हे रिअल नंबर नाही आहे. हे कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग आपण पीची व्हॅल्यू काय आली. पीची व्हॅल्यू काय आली एफ. मग निगेशन पीची काय व्हॅल्यू येणार एफची उलट म्हणजे टी. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार टी. ओके. त्यानंतर 5th इफ देन आला यामध्ये. म्हणजे हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. पहिलं वाक्य हे आहे, दुसरं वाक्य हे आहे. म्हणजे कसं झालं याचं सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म झाला पी इम्प्लाय क्यू. हे वाक्य पी आणि हे वाक्य क्यू. ओके. 3 × 5 किती होते 15 आणि हे किती इकडे 8. म्हणजे हे झाला फॉल्स. म्हणजे पी काय आहे फॉल्स. पी काय आहे फॉल्स इम्प्लाय. ओके. 3 + 5 = 15 हे पण रॉंग आहे. मग एफ इम्प्लाय एफ. आणि आपल्यामध्ये अँटी कंडिशन काय आहे इम्प्लायची. जर पहिलं टी आहे आणि दुसरं एफ आहे तर एफ अदरवाईज टी. ओके. मग अशी कंडिशन आहे का पहिला एफ आणि दुसरा पहिला टी आणि दुसरा एफ आहे का नाही. मग हे एफ होणार नाही. याची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार टी होणार. याची ट्रूथ व्हॅल्यू काय बा टी आहे. नंतर मिल्क इज व्हाईट इफ अँड ऑनली इफ. यामध्ये इफ अँड ऑनली इफ. तर पहिले सिम्बॉलिक फॉर्म लिहून घ्यायचा. ओके. हे मिल्क इज व्हाईट हे समजा पी. इफ अँड ऑनली इफ म्हणजे हे सिम्बॉल. स्काय इज अ ब्ल्यू म्हणजे क्यू. ओके. आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिला. आता नंतर डिक्लेअर करायचं मिल्क इज अ व्हाईट. मिल्क व्हाईट आहे का बरोबर. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार पीची टी. ओके. इम्प्लायची जागा इम्प्लाय क्यू. स्काय इज अ ब्लू बरोबर स्काय ब्लूच असते टी. म्हणजे दोन्ही अँटी कंडिशन काय इम्प्लायची जर दोन्ही व्हॅल्यू सारखे आहे तर टी अदरवाईज फॉल्स. तर इकडे दोन्ही सारखे आहे मग हे काय आहे टी. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार टी. मग नंतर 7 काय 24 इज अ कॉम्पोजिट नंबर और म्हणजे हे कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स आहे. हे काय कंपाऊंड सेंटेन्स आहे. 24 इज अ कंपोजिट नंबर हे झाला पी. और आहे औरसाठी हा सिम्बॉल आहे. 17 इज अ प्राईम नंबर हे क्यू. आता 24 कंपोजिट नंबर आहे का बरोबर. ओके. मग हे झाला टी. 17 इज अ प्राईम नंबर आहे बरोबर इट इज ऑल्सो टी. ओके. 17 प्राईम नंबर आहे. मग हे कसं झालं टी और टी. तर ऑरची कंडिशन काय जर दोन्ही एफ असले तर एफ अदरवाईज टी. मग हे यामध्ये अशी कंडिशन नाही. मग हे ट्रू आहे. मग याची जी आहे ट्रूथ व्हॅल्यू काय होणार याची टी होणार. ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर 4. इफ द स्टेटमेंट पी क्यू is are true. Okay. And rs is false statement, then determine the truth values of the following. एक गोष्ट लक्षात ठेवा जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट पी क्यू आर काय स्टेटमेंट आहे. ओके. If 2 or more statements are with the symbolic form then that's name is statement pattern. म्हणजे याला आपण स्टेटमेंट पॅटर्न पण म्हणू शकतो. याला पण म्हणू शकतो पी अँड क्यूला. कारण 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट जर सिम्बॉलिक फॉर्म सोबत आहे तर तसे फॉर्मला काय म्हणतो आपण स्टेटमेंट पॅटर्न. ओके. ना यामध्ये काय करायचं क्वेश्चन नंबर 4 मध्ये हे करायचं आहे की जर पी आणि क्यूची व्हॅल्यू टी आहे आणि आर आणि एसची व्हॅल्यू एफ आहे तर आपल्याला हे शोधायचं आहे याची ट्रूथ व्हॅल्यू जे खाली दिलेले आहे कंपाऊंड स्टेटमेंट्स किंवा स्टेटमेंट पॅटर्न्स याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणजे काय करायचं सिम्पल आहे. नंबर 1 याचा आन्सर कसं लिहिणार आपण
given statement pattern. ओके, हे लिहायची पद्धत. ओके, काय आहे पी और क्यू अँड आर. ओके, यामध्ये जी मी ट्रिक दिलेली होती ना अँटी कंडिशन आणि अदरवाईज, त्याचा इकडे उपयोग आहे. ओके, पी और क्यू अँड आर याला असं करू आपण. ओके, इक्विव्हॅलंट. ओके, पीची जागा टी हे दिलेलं आहे आपल्याकडे. ओके, हे गिवन आहे. ओके, ऑरची जागा तसंच ठेवा. क्यू अँड आर आहे तर क्यूची व्हॅल्यू काय आहे टी अँड आरची व्हॅल्यू आहे एफ. तर सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्रॅकेट सॉल्व करायचं म्हणजे टी ऑर तसंच ठेवायचं, ब्रॅकेट सॉल्व करायचं. अँडमध्ये काय होते, एक अँटी कंडिशन काय टी 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 अदरवाईज फॉल्स, म्हणजे हे काय होणार फॉल्स, हे काय होणार फॉल्स. दॅट इज इक्वल्स टू. आता ऑर आला, ऑरमध्ये अँटी कंडिशन काय का दोन्ही एफ असले तर एफ अदरवाईज ट्रू, मग हे काय येणार टी, मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार टी. ओके, हेन्स पी ऑर क्यू अँड आर इज टी. हे आहे याचं सॉल्युशन. ओके, मग नंतर सेकंडमध्ये पण तसंच करायचं आहे. काय पी इम्प्लाय क्यू और आर इम्प्लाय एस. ओके, तर पी म्हणजे टी इम्प्लाय, क्यू म्हणजे टी और आर म्हणजे एफ इम्प्लाय, एस म्हणजे एफ. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिले काय सॉल्व करायचं ब्रॅकेट. ओके, नाव इम्प्लायमध्ये एकच कंडिशन्स फॉल्स, कोणती, जर पहिला टी आणि दुसरा एफ असला तर एफ अदरवाईज टी. ओके, तर हे काय होणार एफ, कारण हे कंडिशन अशी आहे का नाही, हे पण अशी आहे का नाही, तर मग सॉरी हे काय होणार टी आणि हे पण टी. मग आता ऑर आहे तर ऑरची एकच कंडिशन फॉल्स आहे, कोणती, जर दोन्ही एफ असले तर एफ. ओके, अदरवाईज टी, मग हे काय होणार टी. ओके, मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली टी. क्वेश्चन नंबर 3 आहे, क्यू अँड आर और निगेशन पी अँड एस. तर क्यू म्हणजे टी अँड तसंच आर म्हणजे एफ और तसंच निगेशन पी म्हणजे टी अँड एस म्हणजे एफ. ओके, हे दिलेलंच आहे आपल्याला. तर सर्वात पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचं, टी अँड एफ एफ, टी अँड एफ एफ, ऑरची जागा और, निगेशन टी म्हणजे काय, निगेशन टी म्हणजे एफ एफ अँड एफ. ओके, निगेशन म्हणजे उलट, टीचा एफ एफचा टी. ओके, दॅट इज इम्प्लाय एफ और तसंच ठेवा, ब्रॅकेट सॉल्व करा, एफ अँड एफ एफ. ओके, एफ और एफ एफ, एकच कंडिशन फॉल्स होते हेच ऑरमध्ये, एफ आणि दोन्ही एफ असलं तर एफ. ओके, मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली एफ. मग हे तसंच पी म्हणजे टी दिलेलं ते, क्यू म्हणजे पण टी अँड निगेशन आर म्हणजे एफ, आर जे दिलेलं आहे तेच, दॅट इज इम्प्लाय टी इम्प्लाय टी काय होते टी. ओके, कारण अँटी कंडिशन मी तुम्हाला माहीतच आहे. ओके, अँड तसंच ठेवलं, निगेशन एफ म्हणजे टी. ओके, म्हणजे टी अँड टी टी. ओके, तसंच हे काय आहे निगेशन, आर म्हणजे एफ, आर म्हणजे एफ, डबल इम्प्लाय तसंच ठेवायचं. नंतर पी, पी म्हणजे टी इम्प्लाय ॲज इट इज, निगेशन ॲज इट इज, क्यू म्हणजे क्यू मीन्स टी. ओके, नाव that is equivalent, negation F means T, double imply T, imply negation T means F. Okay, now that is equivalent to T double imply T, T imply as it is, F as it is. Now T imply F what, F. Now that is negation as it is. Okay, negation as it is, P means T and as it is. Okay, now bracket, negation as it is, Q means T
and as it is R means F. Okay, bracket or bracket Q means what? Q means T. Q means T, and as it is R means F, or as it is P means T, and as it is R means F. सिंपल आहे, किती लेंथी असू द्या, याचा आन्सर सिंपल आहे. फक्त ते काय पाहिजे माहीत आहे का, ते अँटी कंडिशन माहीत पाहिजे, जे मी तुम्हाला सिंपल प्रमाणे दिलं आहे. ओके, निगेशन टी म्हणजे एफ अँड ॲज इट इज, निगेशन टी म्हणजे एफ अँड ॲज इट इज, एफ ॲज इट इज. ओके, नाव और ॲज इट इज टी अँड एफ काय होते, टी अँड एफ, एफ. व्हेरी गुड. और एज इट इज टी अँड एफ काय होते, तेच एफ. ओके, नाव हेअर F as it is and as it is F and F, F, F and F, F. ओके, हे झाला ह्याचा आन्सर. और ॲज इट इज F और F, F. हे ब्रॅकेट सॉल्व करा. ओके, इक्विव्हॅलंट, इक्विव्हॅलंट, इक्विव्हॅलंट. इट इज इक्विव्हॅलंट टू F and F, F, or as it is F as it is. Now F or F, F. दॅट मीन्स सिक्सचा आन्सर काय आला, हे. नंतर सेवन. सेवन काय, सेवन आहे इकडे, तिथं असंच लिहायचं, निगेशन पी अँड, द निगेशन पी मीन्स व्हॉट, टी. ओके, अँड ॲज इट इज क्यू मीन्स व्हॉट, टी. ओके, अँड negation R means negation T, sorry, negation F, R means F. Okay, or as it is bracket Q means T, imply P means T, imply negation as it is S means F, or as it is R means F. Okay, now first solve here. Negation T means what, F, and as it is T as it is, and as it is negation F means what, T. Bracket as it is or as it is, T imply T, what, T. Okay, imply negation F means T, or as it is F as it is. Now F and T, what, F. Okay, and T as it is, or as it is T as it is, imply as it is T or F, T. Okay, T or F, T. हे और as it is ठेवा. हे F and T means F, T and T, T imply T, what, T. That means F or T means T. Its truth value is T. Its truth value is T. ओके, असं हे प्रमाणे करायचं आहे. नंतर क्वेश्चन नंबर 8 पण तसंच सॉल्व करायचं आहे, हे तुम्ही पाहून घ्या. ओके, हे तुम्हाला एक्झरसाईजला हे दिलं आणि कमेंट बॉक्समध्ये मला हे करा की याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार. ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर 5. Question number 5. Question number 5 is very simple. Here first write here negation of the following simple statement. Okay, now first is Tirupati is in Andhra Pradesh. तर इकडे काय करायचं, निगेशन करायचं, म्हणजे जे सकारात्मक आहे ते नकारात्मक करायचं आहे, जे नकारात्मक आहे ते सकारात्मक करायचं आहे. हे सकारात्मक आहे त्याला नकारात्मक, म्हणजे काय काय इकडे सिंपल आहे. म्हणजे याचा आन्सर काय होणार, तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. आणि जिथे नॉट आहे ते नॉट काढायचं आहे, मग हे त्याचं निगेशन. म्हणजे आता सेकंड काय, 3 इज नॉट अ रूट ऑफ द क्वेश्चन x² + 3x - 18 = 0. तर याचं निगेशन काय होणार, 3 इज a root of the equation x² + 3x - 18 = 0. म्हणजे नॉट काढून घ्यायचं, हे याचं निगेशन झालं. मग नंतर क्वेश्चन नंबर 3 आहे, √2 इज अ रॅशनल नंबर. याचं निगेशन काय होणार, √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. नाव क्वेश्चन नंबर 4, पॉलिगॉन ABCDE इज अ पेंटागॉन. इकडे काय करायचं, फक्त नॉट. ओके, इथं काय होणार, नॉट. ओके, आता याचं 5th जे निगेशन आहे आन्सरमध्ये, 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5.
हे झालं याचं निगेशन. वी विल स्टडी in next video exercise 1.2. okay, thank you.